नमस्कार मंडळी, गावाकडची थाळी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल शेवभाजी. त्यामुळे ना रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतले आहे, 1 टोमॅटो घेतला आहे आणि 1 लसणाची कांडी घेतली आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, सर्व साहित्याने एकदम बारीक चिरून घेतलं आहे. टोमॅटो, कांदा आणि आता आहे ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घेणार आहोत. सगळं एकदम छान मिक्स करून दळून घ्यायचं बारीक दळून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, लागलं तर. शक्यतो पाण्याची गरज येत नाही कांदा आणि टोमॅटोमुळे. त्याला अगोदरचं पाणी सुटेल राहतं मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळं. बघा आपली एकदम गिरवी बारीक दळून झालेली आहे. आता हे आपण परतून घेऊ. त्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 3 उकळी तेल टाकलं. त्यामध्ये आता ही गिरवी टाकून घ्यायची आणि एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायची. थोडासा असा ब्राऊन कलर सुटायला लागला का त्यामध्ये आपले मसाले ॲड करून द्यायचे. आणि शक्यतो शेवभाजी करताना गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं माहिती का, भाजीला कलर पण म्हणजे तरी पण छान येते आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता आपण मसाले टाकून घेऊ. तर त्यामध्ये मसाल्यामध्ये मी 2 चमचे शेवभाजी मसाला घेतला. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद. हे सर्व आता ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ छान. हे बघा आपण सगळं टाकून घेतलं आहे. आता याच्यात आपण मिक्स करून घेऊया सगळ्या मसाल्यांना छान. असं थोडेसे मिक्स झाले का त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी नाही का, अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं गिरवी शिजण्यासाठी. ती गिरवी शिजली की त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं प्रमाणानुसार पाणी टाकून घ्यायचं. गिरवी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. त्याने भाजीला तरी पण खूप छान येते आणि टेस्ट पण खूप छान लागते. आपला कांदा टोमॅटो कच्चं होतं त्यामुळे चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. आता थोडं तेल सुटायला लागलं आहे. जवळपास आपली गिरवी तयार झालेली आहे तेल सुटून. आता यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे पाणी टाकून घ्यायचं. जेवढं प्रमाणात भाजी करायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं. मी इथं पाणी टाकून घेते. यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आपण. 1 चमचा मीठ टाकून घेते मी. अर्धा चमचा थोडं वरती म्हणजे मीठ टाकून घेते आणि भाजीला उकळी आली की त्यामध्ये शेव टाकून द्यायची. शेव छान 5-10 मिनटं शिजू द्यायची. त्यामुळे शिजली का जास्त त्यामुळे भाजीला घट्टसरपणा येतो एकदम मस्त. साठी पण खूप टेस्टी लागते. किती छान झाली आहे, तरी पण खूप छान आली आहे. आता त्यावर आपण कोथिंबीर टाकून देऊ. आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. किती छान कलर आला आहे, घट्ट पण छान झाली आहे आणि शेव पण आपली शिजली आहे. त्यामध्ये भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. यापुढे तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन